हॅलो फ्रेंड्स, आज बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण अगदी इन्स्टंटवाला चिकन फ्राईड राईस बनवणार आहोत। सगळ्या मुलांचं फेवरेट असा आपण घरच्या घरी आणि अगदी इन्स्टंट पद्धतीने हा बनवणार आहे। ह्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, ढोबळी मिरची, टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि 4-5 लसणीच्या पाकळ्यांचे बारीक असे तुकडे करून घेतलेत। इथे चिकन घेतलंय। आपण घरी चिकनचा रस्सा बनवतो ना, त्यातलेच हे बोनलेस वाले पीस काढून साधारणतः 2-3 पीस त्यांचे बारीक तुकडे केलेले आहेत। त्यानंतर भात घेतलाय आणि एक अंड घेतलंय। आता फ्राईड राईस बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा कढईमध्ये साधारणतः 2 ते 3 चमचे इतकं तेल टाकलंय। त्यानंतर बारीक चिरलेली लसूण आपण यामध्ये टाकलेले आहे। लसूण मस्त अशी तेलावरती परतली गेली की त्यामध्ये कांदा, टोमॅटो आणि ढोबळी मिरची टाकायची आहे। अगदी बारीक चिरून आपण हे टाकलेलं आहे। छान असे तेलावरती भाज्या मस्त कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायच्यात। भाज्या मस्त कुरकुरीतच राहायला पाहिजेत। साधारणतः एखाद्या मिनिटासाठीच ह्या परतून घ्यायच्यात, खूप जास्त परतायच्या नाहीत। जास्त शिजल्या की मात्र भाज्या चांगल्या लागत नाहीत। त्यानंतर यामध्ये आपण एक अंड टाकायचं आहे फोडून। अंड फोडून टाकलं ना की अशा पद्धतीने चमच्याच्या सहाय्याने ते सतत फेटत राहायचं। इथे तुम्ही पाहू शकता, अगदी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे आपण त्याप्रमाणे। त्यानंतर यामध्ये आपण चिकनचे पीस टाकणार आहोत। घरी जेव्हा चिकनचा रस्सा वगैरे बनवतो तेव्हा पीस उरतात ना, त्या पीसचा तुम्ही अशा पद्धतीने भात करून मुलांना देऊ शकता। खरंच हा फ्राईड राईस खायला खूप भारी लागतो। बाहेरून वेगळा फ्राईड राईस आणून मुलांना देण्यापेक्षा अशा पद्धतीने घरी बनवलं की ते हायजेनिक सुद्धा असतं आणि पोटभर सुद्धा खाता येतं। त्यानंतर आपण यामध्ये साधारणतः 2 मोठे चमचे भरून फ्राईड राईस मसाला टाकलेला आहे आणि त्यानंतर यामध्ये शिजवलेला भात टाकायचा आहे। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। यामध्ये आपल्याला मीठ टाकायची सुद्धा गरज नाही लागत। फ्राईड राईस मसाल्यामध्ये मीठ वगैरे सगळं असतं। खूप सोप्या पद्धतीने फ्राईड राईस बनवायचा असेल ना तर तुम्ही ही पद्धत वापरू शकता। अगदी सोप्या पद्धतीने बनतो आणि जसं चायनीजच्या गाड्यावरती आपण घेतो ना, सेम तसा लागतो खायला। इथे तुम्ही पाहू शकता, साधारणतः 2 मिनिटासाठी आपल्याला हा भात छान असा परतून घ्यायचा आहे आणि अगदी गरमागरम असा फ्राईड राईस बनून तयार आहे। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात। खूप म्हणजे अतिशय सोपी अशी ही चिकन फ्राईड राईसची रेसिपी आहे। नक्की तुमच्या मुलांना कधीतरी हा फ्राईड राईस करून खायला घाला, मुलं खूप आवडीने खातील। चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।